सांब सदा शिव सांब सदा सांब सदा सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव शिवाय नमः शिवाय 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 नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर मज्जगद्गुरो पंचाचार्य महाराज की जय सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय संतश्रोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्यनिधि अक्कमादेवी श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिव वागर्थविव सम्पृक्तो वागर्थप्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून प्रतिनित्य या ठिकाणी
अनेक प्रकारच्या विचार मंथन या ठिकाणी आपण करू लागलो. जे आपल्याला गरज आहे, आवश्यक आहे, आपण केलेले पूजाच्या फळ मिळविण्यासाठी प्रथम उपचार काय आहे ते बद्दल आपण थोडं विचार करायचं. डायरेक्ट पूजा केल्यानंतर त्याचा फळ आपल्या पदरी पडणार का न पडणार, विचारपूर्वक मशागत न झालेले शेतामध्ये बी टाकल्यानंतर त्याचा फळ आपल्या हाती लागणार आहे का? शेतात आपल्याला पॉवरफुल पीक, चांगलं पीक उत्पन्न करून घेण्यासाठी पहिले काय करावं लागते? आता चालू झाले नांगरटी वकरणं, ते काय काय म्हणतात सगळं, मशागत चालू आहे. एकदम क्लिअर 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 करून ठेवावं लागतं. डायरेक्ट पेरणीला जातो म्हटलं तर जमणार नाही. जो शेतकरी व्यवस्थित आत्तापासून त्यांनी राबलं, खत वगैरे त्यांनी टाकलं, ज्यावेळी पाऊस पडणार आहे, जे मोसम येणार आहे, पेरणीचा मोसम बघून ज्यावेळी बी पडतो, एक दिवसाचा मागी पुढी झाला तरी सुद्धा पीक कमी जास्त होऊ शकते. बाजूचा शेतकरीला एक दिवसाचा अंतर पडल्यामुळं त्याचा वजन कमी येऊ शकते. म्हणजे वेळानुसार सगळं काम त्या ठिकाणी व्हावं लागतं. त्या प्रकारे आपला गडबड का होतो? कधी कधी शेत व्यवस्थित न करता डायरेक्ट पेरणी केल्यासारखं आपलं बी काम होते. पहिले विचार केलाच नाही. डायरेक्ट दीक्षा घेण्यासाठी येऊन बसतो, दीक्षा घेतो, कानात बी पडते, नंतर त्याचा फळ येण्यासाठी थोडं मुश्किल होते. का? गडबड कुठं झाले? मशागत बरोबरी झालेले नाही. तर आमचा आता सध्या काय चालू आहे, तिकडी उन्हाळा असल्यामुळं तिकडी सुद्धा नांगरटी चालू आहे, इथेही सुद्धा आमचा नांगरटी चालू आहे. परवा ढोर राखी झालो होतो, आता शेतकरी झालो. तनुव तोंटव माडी मनव गुद्दली माडी अಗೆದು ತೆಗೆದೇನಯ್ಯ भ्रांतीय बीजवा. किती सुंदर सांगितले बघा. तनुव तोंटव माडी, तनुव तोंटव माडी म्हणजे शरीर रूपी हे शेताला, तोंट म्हणजे आपले शिवराम करते बघा, हे मळा, मळा म्हणतात ना मराठीमध्ये. मळ्यामध्ये जास्त गवत होते की काय वरलकडी शेतामध्ये? मळ्यामध्ये जास्त पाणी असल्यामुळं गवत जास्त होणार आहे. म्हणून
मराठीमध्ये मळ्यात, मळ्यात आणि तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात असं काही खेळ आहे बघा एक. हां, मळ्यात म्हटले की पुढे पडे, तळ्यात म्हटले की मागे, असं म्हणता म्हणता मळ्यात मळ्यात दोनदा म्हणले की तिथंच राहते, ते मागे पुढे होऊन जाते. तसं मळ्यात ज्यावेळी आपण व्यवस्था करायची असेल तर मेहनत जास्त लागते. वरलकडी शेताला जास्त मेहनत लागत नाही. तनुवा तोंटवा माडी, या शेतात म्हणजे ह्या मळ्यात काय काय निघाले? काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सरा, डंब, अहंकार, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे सगळं गवत आहे. राग 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 हे गवत आहे. द्वेष हे गवत आहे. गांजर गवत, गांजर गवत आहे. अजून मोठं मुळी जास्त जातात बघा, हरळी. ते हरळीला वरी वरी कापलं तर जमना त्याला. कसा निंदता तुम्ही? वरून वरून निंदाच, खंदून कुठं निंदता? खंदायचं असलं तर ते मोठं घ्यावं लागते ते वस्तू. गुडघ्याला खंदलं तर पुरं मुळी निघतात. वरून 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 काढलं तर जमना, पुरं वेचून काढावं लागते. ते कसं तरी काढलो त्या शेतातलं, ह्या शेतातला काढणं भयानक अवघड आहे. कोणता कुदळी पाहिजे ह्याला काढायला? कोणतं खुरप पाहिजे त्याला? फाडून तर काढून काढता येत नाही. एक गवत निघालेले आहे त्या प्रकारचे. हे गवताला काढण्याकरता, काढल्यानंतर त्याला काय पाहिजे? अगेदू तगेदे नाही, भ्रांतीय बीजव, हे भ्रांती म्हणायचं जे बीज पडलेले आहे ना, याला स्वच्छ करावं लागतं. त्यावेळेनंतर गुरुमाऊलीकडे जावं लागतं. क्लिअरिटी झाल्यानंतर आता पेरणी करा. पेरणी करणारा माणूस एक वेगळंच राहते. ते त्याला करेक्ट बीज सोडावं लागतं. नंतर पेरणी करून इकडे आलं तर जमणार नाही. पेरणी करून इकडे घरात कथा राज करायला जायचं का? खत टाकावं लागते, गोबर टाकावं लागते, वेळोवेळ जाऊन बघावं लागतं. नंतर फळ आपल्या हाती येणार आहे. नंतर रास करावा लागतो. हे फळ कोणती आहे? ज्यावेळी पीक पिकल्यानंतर शेतकरीला काय दुःख वाटते का? किती भरा भयानक पिकलं. तमलोर एवढा पीक कुठेही पिकत नाही, कधीही भयानक पिकत राहत. भरून भरून तुम्ही देता म्हणून भरून भरून पिकते. लक्षात आलं का? कितीतरी कार्यक्रम, दुर्गा आहे, गणेश आहे, शिवरात्री आहे, अजून अवरात्री आहे. आता बघा हे अवरात्री आहे. अचानक कसं तरी कार्यक्रम ठरून जातं. तरी सुद्धा मागून 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 मागणारे थकले, परंतु देणारे मात्र कधी थकलेले नाही. न थकता न रुकता असा तुमचा काम असल्यामुळं देव सुद्धा तुम्हाला काय करू लागलेले आहे? भरपूर पाणी पाणी म्हणून तरसतात तो वरलकडी लोक. आंबा जोगाईला तुम्ही जावा,
15 दिवसाला एकदा पाणी सोडते तिथं. घरात पाणी 15 दिवसाला. बोरला बी पाणी नाही. ते बी तास 1.5 तास तेवढंच. भयानक परिस्थिती आहे. बघा इथं कंटिन्यू वाहत राहते पाणी. मोटर करंट आलं की मोटर चालूच. मारुतीच्या मंदिराजवळ किती बी वाहून जाते. किंमत नाही ना. पाणीचं किंमत कुठं आहे? तिकडी वरलाकडे. ज्यावेळे फुक्कट मिळते त्याचं किंमतच राहत नाही. फुक्कट मिळणारा वस्तूचा. म्हणून हे सुद्धा आम्हाला फुक्कट मिळालेले आहे म्हणून किंमत करत नाही. काही मागून मिळाले? फुक्कट मिळालेले. नरतनु हेच मुक्तीचे माहेर, किती वारंवार प्रार्थू आता. किती म्हणून प्रार्थना करावं? हे मुक्तीचा माहेर आहे. किती वेळ तुमचा प्रार्थना करू असं म्हणून म्हटलं. म्हणून याचं किंमत आम्हाला कळालेली नाही. प्रत्येक अंगाचं भयानक किंमत आहे. डोळ्याचा किंमत करता येत नाही, कानाचा किंमत करता येत नाही, लिव्हरचं किंमत करता येत नाही, किडनीचं किंमत करता येत नाही. अवघड आहे. म्हणून या अशा अनमोल शरीर मिळाल्यानंतर या शरीराच्या शुद्धी तर आहे, परंतु अंतःकरण पवित्र करून घेणं सुद्धा फार गरज आहे. त्रिकरण शुद्धी. हे शुद्धी कशानं होतो? जे औषध खत वगैरे टाकल्यानंतर पीक व्यवस्थित त्या ठिकाणी होणार आहे, त्या प्रकारे या ठिकाणी सुद्धा औषध उपचार सर्व चालू आहे. त्याचा परिणाम कुठं होणार आहे? औषध कुठं टाकलेलं माहिती आहे का? औषध कुठं पडलेले? कानात पडलेले औषध. तुमच्या कानात औषध टाकलेलं. आता ते औषध कुठं परिणाम देते? मनावर परिणाम, बुद्धीवर परिणाम, तुमच्या चित्तावर परिणाम. ऑटोमॅटिक काम करायला सुरुवात करते औषध. बघा, शब्द सृष्टीचे ईश्वर सबरा बरितो अघोचर, निर्लेप मंगल साचार, परम वंदिजे. बघा, शब्द सृष्टीचे ईश्वर अघोचर आहे. अघोचर असलेले गोचर करण्यासाठी शब्दापासून कानात पडल्यानंतर तुमच्या विचाराला ते दिसत राहते. मी इथं बोलू लागलो काय म्हणून? एक छान लिंबू आहे, लिंबू, पिवळा झर लिंबू आहे. त्याला पिळून टाकलो असं घच्च. एक ग्लास पाणी आहे, एक लिंबू आहे, एक ग्लास पाणीमध्ये
काय केलं? रस पिळलो. तोंडात रस सुटले की हा? तोंडात पाणी सुटलं. इथं मी पिळलं, परंतु तिथं पाणी सुटले. ऐकल्याबरोबर रस तयार होते. तसं कानात पडल्याबरोबर ते चित्र ऑटोमॅटिक निर्माण होते. अशा प्रकारच्या चित्र कोणाचा चारित्र्य बघून आपल्याला प्रभाव पडते. म्हणून काल आपण तुम्हाला सांगत होतो हे संस्कार. आमचे गुरु महाराज होते, ज्यावेळी मी आश्रममध्ये होतो गुरुकुलात, आम्हाला कामच सांगत नव्हते. तेच सवय मला लागले त्या महाराजाचं बघून. ते कुठलं तरी काम सांगायचं असेल तर ते डायरेक्ट येऊन ते स्वतः काम करत राहायचं. आता त्यांनी काम करत असल्यावर आम्ही गप्प बसतो का? मी तर गेल्या वर्षी की काय श्रावण मासमध्ये मी प्रवचनामध्ये बोललो, सकाळी मी 3 वाजता उठणार आहे, सगळं संडास मी साफ करणार आहे म्हणून म्हटलो. कुठं? कपिलधारला. हे 2 वाजता उठले सगळे माता तिथं. उठून मी उठायच्या अगोदर सगळं साफ करून टाकले. फक्त बोललो होतो मी. तसं ज्यावेळे ते गुरुमाऊली कोणाला काही म्हणायचं नव्हतं, फक्त उठायचं, ते कामाला लागायचं. झाडाला पाणी टाकायचं असलं तर पैप घ्यायचं, असं पैदा ते करत नव्हते. फक्त टेस्ट असं घेतल्याबरोबर पैप काढून घेत होत्या. झाडू मारायचं असलं तर झाडू घ्या म्हणायचं नाही, स्वतः झाडू घेऊन वाकत राहायचं, अजून जाऊन झाडू काढून घ्यायचं. सांगितलेले जास्त प्रभाव पडलं का केलेले जास्त प्रभाव पडलं? मी बरेचसे लोकांना सांगतो, ते ऐकत नाही. मला जाऊन करावं लागते कधी कधी. हो आप्पा म्हणतात तिकडे निघून जात, हो म्हणतात तिकडे निघून जात. तर खाली उतरून ज्यावेळे दगड वगैरे उचलायला सुरुवात केलो, त्यावेळे 7-8 माणसं येतात, तेव्हा हात लावतात, धडा 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 काम होऊन जातं. म्हणजे काही व्यक्तींचा असा विचार असतो, नोडिकली माडी नोडू. मग तुमचं बघून बी सुद्धा काही लोक न करणारे लोक राहतात. सासू भरपूर करले, परंतु सून मस्त झोपी गेले, काय करते? त्याला थोडा कळकळ वाटायला पाहिजे ना, माझा सासूबाई करलेत म्हणून हातभार लावावं की नाही? नाही, करू दे, अजून मजबूत आहे माझा सासू, काय कमी आहे का? करू दे. त्याच्या आई सांगून पाठवून दिलेले असते, मग शिस्त आराम कर, म्हणजे तर ते सवय लागते तुला. त्याची आई त्याला सांगून पाठवून दिलेली असते. म्हणजे अशा आहेत. ते पाहून बुजुर्ग लोक ज्यावेळे या ठिकाणी करू लागलेले आहे. परवा मी गेलो होतो, चलायला ये ना ते आईला, 2 सुना आनंदानं झोपी राहतात 8 वाजेपर्यंत. त्यांचं सगळं टोटल काम पूरक केलेले असते सासूमाई. म्हटलं असं करत राहिलं तर तो अवघड आहे म्हणून सांगितलं मी त्याला. नाही उठतच नाही ना. उठल्यावर करू दे ना करू दे, उपास राहू दे, थोडंसं पोहा करून घे, तू खाऊन घेऊन तू बी झोपी जा म्हणलं. त्याला थोडं कळू दे. नाहीतर 8 दिवस त्याला मठाला तिथंच राहत, 7-8 दिवस करायचं, त्याला कळते. करून खायचं काय परेशानी आहे तेव्हा लक्षात येते. वस्तूचा किंमत आपला लक्षात येण्यासाठी पूर्वीपासून त्याला हे संस्कार देत असेल तर त्याच्या लक्षात येते, नाहीतर किंमत कळत नाही, पैशाचा किंमत कळत नाही.
त्याच्या जाणीव आपण करू देत नाही लेकराला, म्हणून आपल्याला ते भोग भोगावा लागतं. पैशाचं कदर त्यांना कळायला पाहिजे. एक नया पैसा उत्पन्न करायचा असेल तर किती कठीण आहे, किती प्रॉब्लेम आहे, हे लक्षात येणं जरुरी आहे. म्हणून कामाचं किंमत कळावं, पैशाचं किंमत कळावं. दाणी पाणी वाणी हे फार अनमोल आहे. दाणी पाणी आणि वाणी. दाणी म्हणजे अन्नाचं किंमत. किती वाटोळं करतात कधी कधी. 1 क्विंटल शिजलं तर त्याच्यामध्ये 10 किलो वाया जाते. उगाच वाढवून घ्यायचं. अन्न अन्न म्हणून तरसू लागले काही काही लोक. किती पाहिजे. वृथा वृष्टी समुद्रेषु व्रता तृप्तस्य भोजनम. भूक लागल्यानंतर ते अन्नाचं किंमत कळणार आहे. भूक न लागणारा माणसाला अन्नाची किंमत कळत नाही. तर आपल्याला हे लक्षात येण्यासाठी त्या लेकराला त्याच्या जाणीव असणं जरुरी आहे. 99% लोक माझ्या लेकराला त्रास होईल, माझ्या लेकराला त्रास होईल, माझ्या लेकराला त्रास होईल म्हणून त्याचा देखभाल करत आले. नंतर ते लेकरू आईला वडिलाला गिळून टाकते, परेशानी होऊन जाते. कारण त्याला माहिती नाही, त्या लेकराचा दोष नाही. जाणीव करू दिले नाही त्रास काय. कालचं उदाहरण तेच होतं. जाणीव करू दिले नाही आई. माझ्या लेकराला माझा डोळा लावलो म्हणून हे माझ्या लेकराला कळू नये, म्हणजे आईचा एक त्याग आहे. सांगितलं असलं तर त्याला आई म्हणता येत नाही. आई कधीही सांगत नाही. म्हणून आई एवढा त्याग दुसरा कोणाला येऊ शकत नाही. तर हे संस्कार ज्यावेळी लहान असताना आपण दिलो तर माणूस बी कधी जवळ येते माहिती आहे का. 5 गोष्टी असायला पाहिजे छान व्यक्तीजवळ. कोण व्यक्ती आम्हाला आवडते ते सांगून टाकतो. फकर्ण तांडा. मुंबईहून आलो का बघा. तुमचं प्रवचन ऐकलं ते मुंबईला बसून प्रवचन ऐकलं. काल बारामतीहून आले होते. कोण व्यक्ती आम्हाला छान आवडते, ज्यांच्याकडे 5 गोष्टी व्यवस्थित आहे तो व्यक्ती आम्हाला आवडते. नंबर 1 ज्यांच्या डोका थंड आहे, ज्यांच्या खिशा गरम आहे. लक्षात आलं का. ज्यांच्या जीभ नरम आहे. आलं का लक्षात. डोकं थंड, जेब गरम, जीभ, डोळं शरम. थाटून बघणारा नाही. एकदम असं बघितलं तर थाटून बघणारा व्यक्ती बसू वाटत नाही. डोळ्यात शरम. दिल में रहम. रहम दिल बनो. किती झाले? 5 झाले.
ज्याचा डोका थंड आहे, ज्याचा खिशा गरम आहे, ज्याचा जीभ नरम आहे, म्हणजे कडक नाही, सगळ्याचं नरम राहते परंतु बोलणं कोणाचं कडक कोणाचं नरम. काय मिठ्ठा बोलते. वाणी ऐसा बोलिये मनवा शीतल होय, आवरण को शीतल करे आपो आपण होय. बघा, वाणी ऐसा बोलिये मनवा शीतल होय. काय बोलतात हो ते, पूर्ण आत्म्याला भिडतात. बघा, दोन गोष्टी आहे. असं बोलतात आत्मा चर्र बी करते, कळा का, आत्मा माझा चर्र करलेले बघा, असं बोलले. आनंद वाटला बघा, वचने अमृत झालो मी ये पूर्ण तृप्त तृप्त झालो. हे संताकडं लक्ष आहे, संतांचं लक्षण आहे. त्यांच्या खिशा गरम राहते की न राहते ते गोष्ट वेगळी, परंतु बाकीच्या गोष्टी तर व्यवस्थित राहते. तर अशा व्यक्तींचा अनुकरण ज्यावेळी आपल्याला मिळते, तो व्यक्तीचा जीवन सुधरून जाते. एक उदाहरण मोठं आहे, सांगू की नको मला असं वाटते. सांगू की बरं. संस्कार आहे, संस्कार जसं आपल्याला लागते त्या प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये ते संस्काराचं फळ सुख देऊ शकते. असंस्कारी असेल तर भरपूर बी त्यांच्याकडे साठवण असेल तर, काल त्या ऐकलत ना तुम्ही कलेक्टर साहेबाचं, त्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये सुख तर मिळणार नाही. त्याचा मृत्यू आनंदानं होऊ शकत नाही. त्याच्या मनाला एक प्रकारचे माझ्याकडून मोठा चूक झालेले आहे, मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्या प्रकारचं एक संस्कार आता तुम्हाला सांगतो. पती पत्नी, एक छोटासा लेकरू अजून पोटात होते. पोटात असताना स्वप्न पाहत होते नवरा बायको, मुलाचा भविष्याबद्दल. होते गरीब, भविष्याचा विचार करत होते. आम्ही तरी गरीब आहोत, यांचा शिक्षण कसं करावं. आजकाल फुकट शिक्षण नाही, सगळं खरेदी करावं लागतं. मनमत आहे की गेले. फुकट नाही बेटा शिक्षण. आम्ही सरकारी शाळेमध्ये फुकट शिकलो, ते बी 8-8 किलोमीटर जाणे, 8-8 किलोमीटर येणे. आम्हाला फुकट मिळालं नाही शिक्षण. शरीराला त्रास झाले परंतु चांगलं शिक्षण भेटले. गव्हर्नमेंट शाळा, फीस कमी, ते बी फीस भरायला मुश्किल, कमी असलं तरी. आता कोचिंग, टीचिंग, कोचिंग क्लासेस. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. कोचिंग लावलीस की नाही. कोचिंग क्लास फुकट की पैसे 50-60 हजार रुपयाला. 65,000 75,000. बघा, आमचं नाव सांगितल्यामुळं मनमताला थोडं कमी लागले. हे आप्पाचं सेवा करायला म्हटलं तर हॉस्टेल के साथ आम्ही 75,000 रुपये देऊन टाकू. हॉस्टेल के साथ, तुमचा हॉस्टेल वेगळाच. बघा
किती परेशानी आहे, शिक्षण खरेदी करणं वेळ आलेले आहेत आणि त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. गरीब पोरं काय करतात, उग मोबाईल ते हुडकून हे हुडकून. आमच्या कथा सांगतो तुम्हाला, पहिले हे मोबाईल नव्हते, काही नव्हते, हे लिहायचं जे नोटबुक राहतं ना, कॉपी, ते शाईचं पेन राहत होते. हे पेन नव्हते, काडीचं पेन नव्हते त्यावेळे, शाईचं पेन लिवायचं आणि लिहिलेले नंतर पाण्यामध्ये भिजू घालायचं, नंतर ते वाळू घालायचं, नंतर त्याला अजून शिवायचं, अजून डबल लिवायचं. आता एवढं किंमत आहे की त्याची. ते आपल्याला जाणीव आहे म्हणून एक एक नया पैसाचा आम्हाला तणाव येते. खर्च होताना सुद्धा आम्ही गणपतरावला म्हणतो थोडा सावधान सावधान, हिसाबानं करा, थोडे बेहिसाबानं वागू नका. आणखी पैसे काही फुकट देत नाही हे लोक, हे भी सुबह ईमानदारी के साथ आप्पांच्या योग्य ठिकाणी खर्च व्हावा म्हणून हे दिलेले असतात. म्हणून क्षण आणि कण फार किमतीचे, एक एक क्षण फार किमतीचे, एक एक कण फार किमतीचे. तशा प्रकारे त्याला धुवून टाकून शाई निघून जात होते, अजून पेपर क्लिअर होऊन जात होतं, वाळू घालायचं, अजून वारा गेरा सुटलं तर उडून जायचं, हे भीती. नंतर सगळं एकत्रित करून बाइंडिंग करायचं, नंतर डबल लिवायचं, अजून डबल लिहिल्यानंतर अजून एकदा सगळं काढून टाकून अजून बी बिजू घालायचं. हे तुम्ही केले की नाही मला माहित नाही. गणपतराव केले का तुम्ही? नाही. एवढं परिस्थिती मिळतच नव्हतं ना. बघा आता कसं आहे, अर्धा लिहिले काय, अर्धा सोडले काय, फेकून टाकायचा आहे, आणा, संपलं माझं कापी, असा. तुम्हाला म्हणत होतो लेकरू पोटात आहे, स्वप्न तर पाहू लागलेले आहे. आम्ही तर वाये गेलेले आहेत, आमच्या लेकरू मात्र एकदम सुशिक्षित मार्गदर्शक व्हायला पाहिजे. स्वप्न पाहू लागले. अजून डिलिव्हरी झालेले नाही, परंतु वडिलाचा अचानक मृत्यू झाला. नवरा गेला, एकटीच राहिले माय. त्या काळामध्ये नॉर्मल डिलिव्हरी व्हायचं. आता नॉर्मल होत असलं तरी सुद्धा ते बाई म्हणते नॉर्मल करू नका, मला ऑपरेशन करा. नॉर्मल होऊ देतच नाही. सहनशीलता राहिलेले नाही. तर व्यवस्थित डिलिव्हरी वगैरे झाले तर परिस्थिती अनानुकूल असलं तरी सुद्धा काही सेवा करणारे लोक सेवा केले. एकमेव ध्येय होतं त्याला, लेकरांना छान व्यवस्थित शिक्षण शिकवावं. 7-8 वर्षाच्या लेकरू अचानक आई बेमार पडली. लेकरू मेडिकलला वगैरे जाऊन गोळ्या वगैरे घेऊन, आई गोळी घे, उपचार करू लागला. आजार काही कमी होत नाही. त्याच्या लक्षात आला आता मी राहू शकत नाही. लेकराला जवळ घेतले, बाळ मी आता राहू शकत नाही. तसं म्हणू नको आई, तुला काही होणार नाही, अजून तुला औषध आणून देतो, असं तसं ते सांत्वन करत होते. परंतु आजार भयानक अंगाला घेरल्यामुळं आता आखरीचा बोल तुला बोलतो बेटा, लाचार होऊन जीवन जगू नको, हात कोणापुढे पसरू नको, झाले तेवढा मेहनत करायचं, शिक्षण शिकून घे.
असं तसं काही काही 2-3 गोष्टी बोलली, डोळं मिटून टाकली. लेकरू काय करते, गळगळ रडला लेकरू. सगळ्याला सांगून टाकले माझं आई गेले म्हणून. गावच्या लोकांनी मिळून झोपडपट्टी होतं, त्या झोपडीपट्टीमध्ये 7-8 वर्षाचे लेकरू काय करतात, खायला दिक्क नाही, शाळा काय करणार आहे. कुठं काम हुडकतो त्याला काम देणारे कोण. आई तरी म्हटले भीक मागू नको, स्वाभिमानानं जगायचंय, इमानदारीनं वागायचं आहे. कुठं काम लागलं, कुठं काय केलं, फक्त पोटापुरतं मिळायचं आणि पुस्तक त्यांचे काही जे आहे माझा काणीकडे वळत नाही. माझा काणी सांगत बसलं तर तुम्ही ऐकू शकत नाही. आणि ते लेकरू 2 दिवस उपास राहिले. मोठं माणसं कसं तरी उपास राहतील, परंतु ते छोटं लेकरू कसं उपास राहतील. हात पाय पोटात घेऊन कसं तरी झोप घेतले 2 दिवस. तिसऱ्या दिवशी त्याला सहन झालेले नाही. सहन न होता बोलायला ताकद नाही. एक मोठं घर बघितले, मजबूर होता पोरग. दरवाजा वाजविले. एक माय दरवाजा उघडलं. त्या मुलाचा अवस्था बघितले, ओळखले हे परेशान आहे पोरग. काय झालं बाळ, काय झाले. काय नाही, मला ताण लागले. माय म्हणले तुला ताण लागलं नाही, तुला भूक बी लागले, मला माहिती आहे. आईला कसं कळणार नाही, तुला भूक लागलेली आहे. काय म्हटले नाही. आता आत गेले, दूध भरपूर होतं त्यांच्याकडं. एक तांबाभर दूध आणून दिले, त्याला एनर्जी येऊ दे. किती दिवसापासून उपासायचं बाळ तू. माय 3 दिवस झाले, दूध पी म्हटलं. दूध पिला. थोडा एनर्जी. कुठं आहे तुझं शाळा, सांगितले असं ठिकाणी. ठीक आहे, लक्षात ठेव. ज्या प्रकारे तू तरसून या भूकासाठी इतका परेशान होऊन लाचार न होता या ठिकाणी फक्त पाणीचं नाव घेऊन ज्या प्रकारे तू इथं आलात, या प्रकारे अशा प्रकारे कोणीतरी तुला समोर आढळल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये त्यांच्या सेवा करण्याचा भाग्य तुला मिळू दे, हे लक्षात ठेव बेटा, असं म्हणून उपदेश केली त्याला. हो माय म्हटलं. नंतर ते आई शोध लावले. पोरग इमानदार आहे, बेमान नाही. आईचं संस्कार या लेकरावरती आहे. घर जवळच होतं, परंतु बाहेर कशाला लक्ष देते माणूस. त्यांच्या लक्षात आलं आई गेलेले, वडील गेलेले आहे, या उज्ज्वल भविष्य या लेकराचं करायचं आहे. म्हणून शाळेत गेले. सांगितलं यांच्या व्यवस्था मी केलेले त्याला पोराला सांगायचं नाही. फीस भरले, सगळं व्यवस्था केलं. आणि न ताण न तणाव. शिक्षकाला विचारले, हे माझा व्यवस्था कोण करू लागलेले आहेत. व्यवस्था कोणीतरी केला असेल, परंतु तुम्हाला सांगायचं नाही, फक्त तू अभ्यास कर, दुसरं विचार करू नको म्हटले. 12वी पास झाल्यानंतर गाव सोडायचे वेळ आले, कारण 12वी पर्यंत होता ना शाळा. शहरला जायचं होतं. 12वीच्या नंतर तो शहरला गेला. पुढे काय झाले काही पत्ता नाही.
आणि हे माय सुद्धा जाऊन विचारले, ते लेकरू निघून गेलेले आहेत, तर त्याच्या लेकराचा काही पत्ता नाही. झालं त्याच्या भाग्यात काय ते होतील म्हणून ते माय घरीच राहिले. इथून थोडा वेगळा रंग येते, ऐकून घ्या. ऐकू लागले का सगळं? काय काय ऐकू लागले? आमच्या गोष्टी ऐकायला की नाही? कुठे गेले पोरग? हा, बाहेर गेले, नांदेडला गेले. नांदेडला गेले लेकरू, तमलोर सोडून नांदेडला गेले. वीस 25 वर्ष पत्ता नाही. आणि हे घरचे जे मालकीन होता ना, ते मालकीन ज्याला दूध दिलेले आहे, ती बिमार पडली. व्यापारी होता मुलगा, दाखविलं, मोठा आजार आहे, डॉक्टर सांगितलं याला कॅन्सर झालेले आहेत, पहिला स्टेज आहे, लवकरात लवकर इलाज केलं तर काहीतरी व्यवस्थित होईल. परंतु माझ्याकडे हे उपचार होत नाही, कॅन्सर हॉस्पिटलला जावं लागते. आई म्हणाली मेलं तर मेला, परंतु तुझ्या व्यापाराला धक्का नको, तुझ्या व्यवहाराला धक्का नको. हे झाला, होऊन गेले, आता मरून गेल्यानंतर काय राहणार, काय आहे माझं काय मागी पुढी नाही आई. असं म्हणून ते लेकरू, त्यांचा जो मुलगा कॅन्सर हॉस्पिटल, अंबाजोगाई सारखं मोठं जे आहे ना कॅन्सर हॉस्पिटल, त्या ठिकाणी उपचारासाठी ॲडमिट केले. ते प्रक्रिया चालू झाल्या, त्याची एक्सरा काढणं, रक्त परीक्षा करणे, जे जे काही सगळं व्यवस्थित सुरू झाले. नाव ते हे सगळं नोंद. इतकं व्यवस्थित त्या ठिकाणी उपचार, त्या ठिकाणी त्या माताजीचं झालं. नंतर तो मुलगा म्हणाला, किती दिवस राहावं लागते डॉक्टर साहेब? 2-3 दिवसाला रिपोर्ट येणार आहे, आल्यानंतर तुम्हाला सांगतो, गडबड करू नका. आता तर शिस्त, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित येते, आईचं काही काळजी करायची गरज नाही. तीन दिवसाच्या नंतर रिपोर्ट आले, नील रिपोर्ट, बिमारी क्लिअर. आता अजून 1-2 दिवस सोडून तुम्हाला जावं लागते, माय सगळं व्यवस्था करून पाठवून देऊ. ते चिंता लागली होती, कशाची? बिल किती झाले की काय, बिल काय काय लोकांना बिल दाखिलं तर बीपी वाढते, म्हणून त्या मालकाला ते बिल सुद्धा दाखवत नाही. हे ॲडमिट अजून उलटा करावं लागते, म्हणून काय काळजी करू नका, बिल देणारे वेगळे आहे असं म्हणून सांगावं लागतं. तर जो बिल एका पावतीमध्ये घालून पाठवून दिले. तो मुलगा आला, किती बिल झाले फाडून बघितलं. डॉक्टर साहेब बी त्यावेळेला आले तिथं, फाडून बघितल्यानंतर त्या बिल
निल होतं, निल. बिल न होते, निल होते. मातोश्री सादर प्रणाम. आता तुम्ही मला सांगितले होते, मी तुम्हाला ओळखलो ज्यावेळे 25 वर्षापूर्वी तुमच्या दरवाजाला मी दस्तक दिलं होतं, त्या ठिकाणी एक गिलास, एक तांबा भरून मला दूध तुम्ही दिला होता आणि डॉक्टर मीच आहे म्हणून म्हटलं तुम्ही. तुमचं कर्ज अजून मी फेडू शकत नाही, तुमचं बिल तेव्हाच भरलेले आहे, आता बिल द्यायचं गरज नाही. मला वाटत होतं एवढं सेवा यांनी का करतात, मला हॉस्पिटल सोडून घरला जाऊ वाटणे गेले. या लेकराचा सेवा डॉक्टर साहेब तुमचं बघून माझं बी लक्षात येऊ लागलं, एवढं तळमळीचं, एवढं कळकळीनं आईचा सेवा केल्यासारखा तुमचा सेवा मला चालू होतं. त्याच्यावरूनच माझं लक्षात होतं हे काहीतरी पूर्वजन्माचा, हे माझा मुलगा मला येऊन सेवा करत आहे म्हणून मला माझा आत्मा गावा देत होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आई तुम्ही जे लपून लपून देत होते मला तेही सुद्धा मला कळालेले आहे, परंतु मजबूर माझा असं होतं, त्या ठिकाणी घेतल्याशिवाय माझा शिक्षण होत नाही म्हणून त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला कळू दिला नाही, परंतु तुमचं कर्ज मी फेडू शकत नाही. असं म्हटल्यावर त्या आई घळघळ रडू लागले. मला एक लेकरू नाही, आता मला 2-2 लेकरू आहे म्हणून दोघाला धरून. बघा, ह्याला म्हणतात संस्कार. आई काय सांगितले होते, कोणाचा लाचारी होऊ नको, कोणाचा मजबुरी होऊ नको, परंतु ज्यावेळे तुझा सेवा केलेले आहे त्याचा प्रतिफळ करण्याचा विसर तुला पडायचं नाही, त्याचा सेवा करणं जरुरी आहे. हे वाक्य ज्यावेळे आई मरता मरता ज्यावेळे त्यांनी सांगून त्या लेकराला सांगून गेल्यामुळं आणि त्या खरोखर ते त्याग, ते व्यक्ती इमानदारी के साथ शिक्षण शिकून मोठा कॅन्सरचा तज्ञ त्या ठिकाणी झाल्यामुळं आणि त्यावेळेला ते आई यांना डॉक्टर होतील, माझा रिपेरी करतील म्हणून दूध पाजिले होते का, ते कल्पना नाही. पुढचा भविष्याचा विचार करून व्यापार आपण करत राहिलो तर आमचा सेवा कधी होत नाही. माझा मुलगा काहीतरी करतील म्हणून विचार करून तुम्ही कधीच करू नका. त्या करो या न करो, आमचं कर्तव्य म्हणून केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला समाधान वाटणार. माकडे किती प्रेम करतात त्या पिल्ल्याला. ते माकड मला काहीतरी करतील म्हणून त्या माकडाला काय विचार आहे का, नाही. गाय वासराला किती प्रेम करते. धेनु चरे वने, चित्त त्या वासराप्रती हिंडत राहते, परंतु त्याचा चित्त मात्र त्या वासराच्या प्रती राहते. ध्यास. त्या प्रकारे फक्त आपण कर्तव्याचा परिपालन करायचं. प्रतिफळ कधी मिळतो काही सांगता येत नाही, कोणता रूपानं आम्हाला मिळते काही सांगता येत नाही. म्हणून केलेले वाया कधी जाणार नाही, परंतु थोडा वेळ लागते. इंतजार का फल मीठा होता है, परंतु थोडा इंतजार करावा लागतं. शबरीसारखं इंतजार करून 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 10-10 वर्ष आमचे इंतजार करणारे लोक आहेत. आप्पा कधी येणार, तुम्ही कधी येणार. राम आएंगे आएंगे आएंगे, झोपड़ी में काय काय है गाणं, खुल जाएंगे. किती इंतजार केले ते, 500 वर्ष इंतजार केले. कधी भव्य मंदिर होईल, कधी रामलाला मधी बसतील, कधी या डोळ्या भरून त्या रामाला बघू, असं म्हणून कितीतरी लोक मिटून गेले डोळं, परंतु पाहू शकलेले नाही. भाग्यशाली तुम्ही आहात. डोळं उघडून बघण्याचा संधी त्या मोबाईल मध्ये का होईना, परंतु तुम्ही बघितले. आला का?
भाग्यालाच लागतो, परंतु होणार म्हणजे होणार, परंतु वेळ लागणार. सत्य समोर येण्यासाठी थोडासा वेळ लागते, परंतु आपल्या उद्देश असा असायला पाहिजे, दुसऱ्यांचं कल्याण हो, दुसऱ्यांचा भला हो, असा भावना आपल्या जवळ असेल तर ज्यांच्या भावना जे आहेत त्यांच्या भावनाच्या प्रती कधीतरी कुठंतरी त्यांना यशस्वी मिळणार आहे. परंतु समोरच्या व्यक्ती त्यांच्या मन पवित्र असो किंवा अपवित्र असो त्याच्याबद्दल आपण विचार करायचा नाही. नेकी करना है दरिया में डालना है. कोणी कोणी मला विचारतात, अप्पा एवढं दिलो ते बुडून टाकले, मी सत्यानाश होऊन गेलो. टेन्शन घ्यायचं नाही. ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಯಚಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ, ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೆಟ್ಟಿ ತೆನಬೇಡ ಅದು ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುತ್ತಿ सर्वज्ञ. दिलेले कधी वाया जात नाही, हे मोठं गाठोड आहे. लपून ठेवलेले जे आहे ना ते दुसऱ्याचं आहे. जे कोणाला देत राहिले ना ते तुमचं स्वतःचं आहे. ज्या वेळे देत राहणं म्हणजे देत राहायचं नाही, कुठंतरी त्याचं काम पडत असेल तर ते दुःखी व्यक्तीचं जीवन व्यवस्थित होत असेल तर जीव तुटून त्यांच्या सेवा आपण करावं. त्याच्या प्रतिफळाचा अपेक्षा आपण करू नये. कधी ना कधी ते प्रतिफळ कुठलं तरी रूपानं आपल्याजवळ ते येणार म्हणजे येणार आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका. देणाऱ्या माणसाला टेन्शन असते की घेणाऱ्या माणसाला? दिलेल्या माणसाला लई टेन्शन, घेतलेल्या माणसाला ते टेन्शन नाहीच, ते निवांत ढोर झोपी चालले. परंतु दिलेल्या माणसाला बघा कसं काय झोपी चालले, मला तर झोपले, चक्कर आले, बसा खाली, बसा खाली, बसा खाली बसत. ते बरंच वेळ तुम्ही ध्यान केलंच नाही त्यांना. म्हातारा माणसाला तुम्ही घालून टाकता, काय सांगावं आता तुम्हाला. जवान पोरग आरामशीर बसून आहेत, वयस्कर माणसं उभं आहेत. म्हणजे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी ते पडलेत. आलं का लक्षात? ते पडला नसेल तर तुमचं लक्षातच येत नव्हतं. शंकरजी तुम्ही खाली बसलेले बरी केल्या, सगळ्याचं लक्षात आले. अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सुद्धा रात्रभर घेते ती वीणा घेतात. असो, मी महाराजाचं उदाहरण दिलं होतं, तो मी उदाहरण सुद्धा दाखवून दिला. ते महाराज बी तसंच करून दाखवायचं, तसंच तुम्ही करून दाखवलं. काय बोलत होतो तुम्हाला? तर देणाऱ्याला टेन्शन, घेणाऱ्याला नसेल तर अवघड आहे. तर दिलेल्या माणसाला आजपासून टेन्शन घेऊ नका. एकदम निवांत राहायचं. कसं हो निवांत कसं राहो? लेकराचा तोंडाला मारून आम्ही देऊन टाकले त्याला. एक माणूस होता, त्याचं नाव घेत नाही, भानामती होतं एक गावामध्ये भरपूर. तुम्ही बी आले होते तिथं. 2-3 गावाला भानामतीसाठी तमलूरची गाडी बांधून आले होते. माळावर आमचा 300-400 लोकाला भानामती होतं. कुठं माळ माहिती आहे का? मुगाव नाही, पलीकडी बाराळीजवळ थोटवाडी, बापसेटवाडी, मांजरी, उंदरी, ते 4 गावाच्या सेंटरमध्ये माळ होतं. माळावर झोपडी घालून मी त्या ठिकाणी 7 दिवसासाठी अनुष्ठान करत होतो. त्या अनुष्ठान करत असताना 400 लोकाला भानामती होतं. भयानक भानामती. आठवण आहे की नाही? शुगर कारखानाजवळ. तर ते गावचं नाव सांगत नाही, नाहीतर माझा ते नाहीच माणूस बी सांगितलं तरी हरकत नाही. तर ते दूध काय करायचं, दूध पिळायचं. समोर एक ते दोरीचा बांधून, त्याला काय म्हणतात,
ते मांजर वगैरे पिऊ नये म्हणून ते भोपळं वगैरे ठेवतात बघा, ते मला माहित नाही त्याला काय शिकार आहे. दोरी तयार करतात त्याच्यावर ठेवून टाकतात. तुमच्या लक्षात आलं असेल की अगं कशाला टेन्शन घ्यायचं ना, दूध की दही उगाच टेन्शन. तिथं ठेवायचं, बाज घालायचं, कोणी त्याला दुधाला घ्यायचं नाही, पोराला सुद्धा द्यायचं नाही. ते दूध सकाळीचं संध्याकाळीचं दूध विकायचं. अशा प्रकारचे पैसा 10,000 रुपये जमा केला. घडलेलं घटना बोलतो तुम्हाला, हे काय कथा नव्ह. 10,000 रुपये जमा केला. जमा करून एकाला 3 रुपये की 4 रुपये शेकडं व्याजानं दिलं. तर काय सांगितले, माझ्या भावाला सांगू नको, माझ्या बायकोला बी सांगू नका, मी पैसे दिलेले. मी कशाला सांगू, मला घेतले पैसे, 10,000 रुपये घेतलं. पहिले दिल्यासारखं केलं, नंतर अजून 5,000 जमा केलं, अजून 5,000 दिला, महिन्याला देत राहिला तो व्याज. याला मजा वाटून राहिला. हो, आता 20-25,000 असा जमा केला, नंतर ते पैसे देणं बंद केला. पैसे कसं काय देणं, तू केव्हा दिलास पैसे, काय सबूत आहे, मला पैसाच दिला नाही. कोणाला सांग, तू सांगा म्हणले. पहिले कोणाला, भाऊला सांगू नको म्हणले, बायकोला सांगू नको म्हणले, कोणाला माहिती होऊ देऊ नका मला. कोणाला माहिती होऊ दिला नाही, आता कोणाला सांगून घेते. जीव धस केले त्याची. जीव धस करून काय झालं माहितीये का, फाशी घालून मरून गेला. कोण, पैसा दिलेला माणूस मेला, घेतलेला माणूस जास्त राहिला. लक्षात आलं का. मी लेकराला खाऊ दिला नाही, बायकोला खाऊ दिला नाही, स्वतः बी खाल्ला नाही, त्याच्या बोंदीला घाटलो असं म्हणून जीवधस करून तो गेला. घडलेली घटना बोलतो. ते आजूबाजूचे 4 गावामध्ये ते एक माणूस होतं, त्याचं नाव कशाला सांगू, अजून यूट्यूबमध्ये चालू आहे. म्हणून दिलेले वाया जात नाही. तुमच्या आयुष्यातला तो गाठोडा तुमच्या आयुष्यामध्ये बांधून ठेवलं. दिलेले तुमचं, लपून ठेवलेले दुसऱ्याचा. गेल्यानंतर कोण घेते कोणाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे, जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत त्याग जीवन जगून, एक उत्तम संस्कारयुक्त जीवन जगून, एक आदर्श जीवन आपल्या जीवनाला पाहून 2 व्यक्ती का होईना परंतु आपला आदर्श जीवन बघून जीवन जगावं, तरच आपला जीवन सार्थकता होतो. नाहीतर व्यर्थ जन्म गेले वाया, असा व्यर्थ जाऊ देऊ नका. अशा प्रकारचे एक उत्तम संस्कार तुम्हाला लाभावं. तर 2-3 दिवसापासून गणपतरावजी अजून काही आपल्या कार्यकर्ता दर दिवस जात आहेत. वरी आले होते गणपतरावजी. आता माऊली धन्य आहे, तुमचं नाव घेतल्याबरोबर लोक पळत नाही, लोक धावून धावून येऊन आम्हाला भेटू लागलेले आहेत. आम्हाला हे आनंद आहे. माऊलीचं नाव घेतल्याबरोबर सगळे लोक धावून येऊ लागले म्हटलं तर किती आनंदाचं गोष्ट. हे आहे आपला कमाई. काही व्यक्तींचं नाव घेतल्यानंतर फाडमपाडी होतात लोक, बापरे काहीतरी आले म्हणून. परंतु आपला नाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी एकत्रित येऊ लागले. काय सेवा आम्ही करायला पाहिजे ते सांगा, असं म्हणून मुक्त मनानं मुक्त कंठनानं यांच्यासमोर ते व्यक्त करत आहे. अशा प्रकारचे सेवा करणाऱ्या सर्व भक्तांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभो. तेवढंच नसून नरशीला आपले अष्टे माता यांच्याकडे गेले होते, तर 1,00,000 लाखाचा गायी दिलेली आहे आणि 4-5 लाखाचा खांबा बदलून टाक बेटा म्हटल्याबरोबर सगळं टोटल खांब त्यांनी बदलून टाकलेले आहेत.
अजून इथं खड्डा खोदायचं होतं, एक ट्रॅक्टर पाठवून देऊन पुरा खड्डा खोदून सगळं खांबं उभं केलेले आहेत आपल्या या टिनसडचं. अजून माऊली कधीही तुम्ही आज्ञा द्या, त्या ठिकाणी आम्ही तयार आहोत, सगळं तुमचंच आहे असं म्हणणारे आष्टे परिवार त्यांच्याकडे जाऊन त्यांनी भेटले. काय सेवाचा विचार आमच्या समोर ठेवा, आम्ही सेवा करायला तयार आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं. त्या प्रकारे आपल्या या तमलूर नगरी अनेक भाविक भक्त तन मन धन सेवा या ठिकाणी करत आहे. आज एक विशेष सांगायचं म्हणजे आपले हनुमंतरावजी पैलवान, रामाचा ज्या प्रकारे हनुमानजी सेवा करत होते त्या प्रकारे हे आपले पैलवान हनुमान आमचा सेवा करू लागलेले आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सकाळी 3 वाजता 4 वाजता इथं येतो, मला घेऊन जाऊन तिथं गायजवळ व्यवस्थित आंघोळ करून व्यवस्थित त्या वासरू पिलेले ते जे आहे लाळसुद्धा त्या ठिकाणी गळू नये म्हणून नवीन वस्त्र त्या ठिकाणी व्यवस्थित पुसून व्यवस्थित धार काढून त्याने आपल्यापर्यंत पोहोच करत आहेत. तेवढंच नसून आज या दररोज या अन्न भंडार होत असलेले पाहून त्यांना हे वाटलं आजचा 1 दिवसाचा प्रसाद माऊली माझ्याकडून या ठिकाणी मी सेवा करतो. शिवरात्री तर मी करत नाही, शिवरात्रीला पूजा आपल्या गावामध्ये होत होते, हेच शिवरात्री माझ्या जीवनात समजून घेतो. परंतु आजच्या प्रसादात 1 दिवसाचा मी व्यवस्था करतो असं म्हणून 1 दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था आपले पैलवान हनुमंत या ठिकाणी सेवा केलेले आहे. तर अजून काही भक्त मला विचारत होते, आपा आम्ही सेवा करूत का? म्हटलं तुमची इच्छा असेल तर कारण शिवरात्री तर आम्ही सोडून दिलोत, गावामध्ये पूजा नाही, पाठ नाही, आणि हे एक मुख्य आलेले आहेत. अजून किती दिवस शिल्लक राहिले आपले? किती दिवस राहिले आता? 10-11 दिवस शिल्लक राहिले. आता पौर्णिमे आला ना आपल्याजवळ, तर शिवरात्री अलीकडे आहे. ज्यांना कारण मोठं नाही, एक 4-5 पहिलीचं अन्न शिजणं आहे, ज्याच्या भाग्यामध्ये माय म्हणत होते तांदूळ तसं तरी आहे, हे कसं तरी आहे, असं तसं आपल्या मठामध्ये भिक्षा मागितलेली आहे. हे तांदूळ आम्ही भिक्षा मागितलेले आहे, कसं बी तांदूळ राहणारच आहे. मी बी लहान असताना ज्यावेळे मी भिक्षा तर मागत नव्हतो, भिक्षा मागितलेले अन्न मी खात होतो. आमच्या मठ असल्यामुळं ढाळजावर ते स्वामी लोक उतरून गावामध्ये सगळं हिंडायचं. मराठी गोतात आली मग औरादिन बंदिरे चिटमे झेळजी अंतर्गत झेळजी ढाळजावर राहायचं. तर सकाळी त्यांनी ज्वारी वगैरे मागायचं, दुपारी रोटी भाजी मागायचं. त्या काळामध्ये अर्धा रोटी किंवा 1 रोटी देत होते, दिलं तर अर्धा किंवा 1 रोटी. आणि कोणी आंबाड्याच्या भाजी द्यायचा, कोणी मुगाचा भाजी द्यायचा, कोणी कशाची भाजी, कोणी कशाची भाजी. आणि मी काय करायचं, आमच्या घरात असलेली भाजी त्या महाराजाला द्यायचं, सगळं भाजी मिसळायचं आणि शिस्त खात बसायचं. लहान असतानाचं गोष्ट. म्हणून अनेक लोकांच्या प्रसाद खायचं वेळ या ठिकाणी माझ्या भाग्यामध्ये मिळालेली आहे. आला कळत? तर कधी जाड तांदूळ येते, कधी बारीक तांदूळ येते, कधी होटानं खायचं राहते, कधी दातानं खायचं राहते. होटानं खात असताना खुशी पडायचं, दातानं खायचं असलं तर टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात आलं का? हे रे गणपतराव. तर कांती भिक्षा, त्याला कांती भिक्षा म्हणत. तर या ठिकाणी कांती भिक्षा केलेली आहे आपल्याजवळ. कांती भिक्षा वाढणारे कोण कसं वाढतात माहिती आहे का? वेस्ट झालेले तांदूळ, वेस्ट झालेले डाळ, वेस्ट झालेले मिरची, सगळं आमच्या झोळीमध्ये पडते. इथं आम्ही तेच शिजतो, तुमचा पोटात येते, आम्ही काय करावं?
तुमचा मिरची तुम्हालाच, तुमचा डाळ तुम्हालाच, तुमचा तांदूळ तुम्हालाच. आम्हाला कशाला नाव ठेवायचं? खावा. तर तुम्हाला चांगलं करून घ्यायचं असेल तर दररोज एक एक व्यक्तीचा भंडारा इथं ठेवा. 10-11 दिवस आहे आणि काही मोठं ताणतणाव नाही आणि हे मोका कधी मिळणार नाही. तर जे माझा 2-3 व्यक्ती मला बोलले होते, तर तुम्ही आनंदानं आज हनुमंतरावजी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर दर दिवस हे अन्नक्षेत्रामध्ये बघा, या ठिकाणी माझा दान आहे. जे मी बोललो लोक नाही, हे माझा दान आहे, हे प्रसाद आहे आणि तेही प्रसाद आहे. हे प्रसाद तर तुम्ही तरी प्रवचन करू शकत नाही, नाहीतर उद्या तुम्ही प्रवचन करा, मी गप्प बसतो. मग प्रवचन करता येत नाही, काय करावं? अन्नदान तर करता येते. त्या प्रकारचे कोणाला काही इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेवा करू शकता, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि हनुमंतराव आहे का इथं जवळ? ठीक आहे, हां इकडे ये हनुमंत. आणि दररोज कुठं आहे शाल? ते माळ घाला, नंतर शाल घालू त्याला, आप्पाचा माळ घाल त्याला. आणि दररोज या ठिकाणी सेवा करणाऱ्याला या ठिकाणी सत्कार करू. काल बारामतीहून आले होते, त्याला सत्कार करायला पाहिजे होतं. मी नंतर विचार केलो, आता वर मी गेलो, ते गाडीमध्ये बसले, त्यांचा सत्कार करू शकले नाही. मला आठवण करून द्या, दूर आलेले लोकांच्या टाक ते गळत. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय. असाच वरी बी शक्ती आहे, आत बी शक्ती आहे, भक्ती बी आहे. असाच भक्ती शक्ती गुरुमाऊली तुला आशीर्वाद देवो. तर ह्याचा तर कहाणी तर उद्या सांगतो मी तुम्हाला. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय.
धर्माणि प्रथमान्यासन्यः देहेनाथा महिमान्यः सज्जन्त यत्र पूर्वे साध्या सन्तु देवाः इति वेदोक्तमन्दार पुष्पाञ्जलि समर्पयामि साम्बजय नमस्पार्वते पते शिवारार महादेव गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणि स्वामी महाराज की जय शिवलिंगेश्वर भगवान